पद्धतीचं प्रतिपादन करून धनगरांची बाजू घेतली होती। या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आदिवासी समाजाला आता महाराष्ट्रामध्ये असं वाटत आहे की आमचेसुद्धा हिरावून घेऊ नये म्हणून हा मोर्चा मोठ्या प्रमाणात वर्धा जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने 4 तारखेला उघडलेला आहे। जी पत्रकार परिषद आयोजित केली आहे ती 4 तारखेच्या मोर्चाच्या संदर्भात आहे, काय सांगाल? या महाराष्ट्रामध्ये सध्या बंजारा समाज आणि इतर समाज मराठाच्या बाबतीत जो शासन निर्णय झाला त्याचा फायदा उचलण्यासाठी शासनावर दबाव आणत आहे की आमचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा। ॲक्च्युअल हैदराबाद गॅजेट किंवा निजामकालीन गॅजेट किंवा ब्रिटिशकालीन नोंदी हा रेसिडेन्शियल या कायद्याच्या 1950च्या अगोदरच्या आहेत आणि 1950ला आर्टिकल 342 प्रमाणे अनुसूचित जमातीची यादी झालेली आहे। त्याच्यामुळे या गॅजेटमधल्या नोंदींचा उल्लेख करून जर कोणी मागणी करत असेल तर ती अवास्तव असंविधानिक आहे आणि म्हणून त्या मागणीचा सरकारने विचार करू नये, कोणाच्याही दबावात येऊ नये म्हणून आम्ही सर्व आदिवासी वर्धा जिल्ह्यातले सर्व संघटनांचे 20-22 संघटनांचे लोक एकत्र येऊन आपले सर्व मतभेद विसरून सर्व बंधनं बाजूला ठेवून हा मोर्चा आयोजित करत आहोत। या मोर्चामध्ये आमच्या मागण्या ज्या आहे की या लोकांचा कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समावेश करू नये। हे लोक केवळ अनुसूचित जमातीमध्येच समावेश करण्याची मागणी करत आहे, कारण यांना असं वाटतं की आदिवासीचा शिक्षणाचा जो ओघ आहे, शिक्षणाचा दर्जा जो आहे, हे लोक शिक्षण घेत नाही आणि त्यांच्या राहणाऱ्या रिक्त जागा म्हणजे जे आरक्षण आहे ते राजकीय असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, ते आपल्याला कसं उचलता मिळवता येईल या दृष्टीनं त्यांचा हा कुटील डाव आहे आणि शासन त्या पद्धतीनं विचार करत आहे। आजच शासनाने बंजाराच्या पत्राची दखल घेऊन दुपारी 4 वाजता मंत्र्यांची मीटिंग बोलवलेली आहे आणि म्हणून शासनाने अशा पद्धतीनं यांची दखल घेऊन आमच्यावर अन्याय करू नये या दृष्टीनं आम्ही सर्व एकत्र येऊन हा मोर्चा 4 तारखेला जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये सर्व ग्रामीण भागातले, शहरी भागातले महिला, माता, भगिनी, मुलं, बेरोजगार सर्व कर्मचारी सहभागी होत आहे आणि शासनाला ठामपणे आम्ही या मोर्चाद्वारे सांगणार आहोत की जर आमच्यावर तुम्ही अन्याय केला तर आता आदिवासी जनता चूप बसणार नाही। आदिवासी जनता ही रस्त्यावर उचलून आपल्या हक्कासाठी, आपल्या अन्यायासाठी समर्थपणे लढा देईल आणि याची जबाबदारी यामध्ये जर कुठेही अनुचित कुठल्या गोष्टी झाल्या, चुकीचे निर्णय झाले, त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील। शासन या संविधानाने दिलेल्या संविधानिक हक्काचा विचार न करता जर कुठला निर्णय घेत असेल तर भविष्यामध्ये, कारण आज आपण पाहतो आहे की शासन कुठलाही निर्णय घेऊन टाकतं आणि तुम्हाला रस्त्यावर भांडत बसा, कोर्टात भांडत बसा, काही करा, अशा पद्धतीची यांची भूमिका आहे आणि म्हणून हा निर्णय होऊ नये यासाठी आमचा हा मोर्चा आहे आणि जर हा निर्णय झाला तर पुढे न्यायालयीन लढाई लढण्याची सुद्धा आमची तयारी आहे।